नमस्कार. कर घोषणापत्रांमध्ये खूप मोठा बदल होतोय आणि मी इथे आहे तुम्हाला त्याबद्दल सगळं काही सोप्या भाषेत सांगण्यासाठी. खरं तर टीडीएस वाचवण्याची आपली जुनी पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग या नवीन बदलाच्या प्रत्येक पैलूला व्यवस्थित समजून घेऊया. चला सगळ्यात आधी थेट मुद्द्यावरच येऊया. अनेक वर्षांपासून आपण जे फॉर्म 15G आणि 15H वापरत आलो आहोत ते खरंच बंद होणार आहेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल, हो ना? आणि याचं उत्तर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. होय, हे अगदी खरं आहे. 1 एप्रिल 2026 ही तारीख पक्की लक्षात ठेवा, कारण या दिवसानंतर हे जुने फॉर्म्स इतिहास जमा होतील. ते कुठेही स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे जुनी सिस्टम आता कायमची बंद. पण थांबा, या बदलामुळे घाबरून जायची काहीच गरज नाही. आज आपण सगळं काही टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. जुने फॉर्म का जात आहेत, त्यांच्या जागी नवीन फॉर्म 121 काय आहे, जुन्या आणि नवीनमध्ये नेमका फरक काय, तो कसा भरायचा, आणि हो, काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हा बदल मुळात होतोय तरी का? यामागे एक मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. सरकार एक नवीन, अधिक सुटसुटीत असा आयकर कायदा आणत आहे. हो, नवीन आयकर कायदा 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे माहितीये? तर प्रक्रिया सोपी करायची आणि गोंधळ कमी करायचा. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा आणि इतरांसाठी वेगळा ही 2 फॉर्म्सची डोकेदुखी आता संपणार आहे. त्याऐवजी येतोय फक्त एकच साधा सोपा फॉर्म. तर जुन्या फॉर्म्सना निरोप दिल्यानंतर आता वेळ आहे त्यांच्या जागी येणाऱ्या नवीन फॉर्मचं स्वागत करण्याची. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या नवीन टीडीएस सेवर्ची, म्हणजेच फॉर्म 21A. तर फॉर्म 121 म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक घोषणापत्र आहे. ज्या लोकांचं एकूण उत्पन्न टॅक्सच्या मर्यादेपेक्षा कमी आहे ते हा फॉर्म देऊन आपल्या उत्पन्नावरील टीडीएस कपात थांबवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एकच फॉर्म आता ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्वांसाठी असणार आहे. आता बघूया की हा फॉर्म नक्की कोणाकोणासाठी आहे. भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती, मग तिचं वय 60 पेक्षा कमी असो वा जास्त, हा फॉर्म वापरू शकते. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे HUF सुद्धा हा फॉर्म भरू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंपन्या, पार्टनरशिप फर्म्स आणि अनिवासी भारतीय म्हणजेच NRIs हा फॉर्म वापरू शकत नाहीत. ठीक आहे. आता आपण या बदलाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. जुन्या फॉर्म 15GH आणि या नवीन फॉर्म 1221 मध्ये नेमके काय फरक आहेत? चला एका नजरेत पटकन समजून घेऊया. इथे काही खूप मोठे बदल आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा तो म्हणजे आता 2 फॉर्म्सचा गोंधळ नाही, फक्त एकच फॉर्म. दुसरा म्हणजे आपण आता आर्थिक वर्षाऐवजी कर वर्ष किंवा टॅक्स इयर हा शब्द वापरणार आहोत. तिसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे, आता बँका आणि इतर संस्थांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना आपण दिलेली माहिती तपासावी लागेल आणि प्रत्येक फॉर्मला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे UIN दिला जाईल. याचा अर्थ सगळ्या काही ऑनलाईन ट्रॅक करता येणार, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल. आणि हो, आणखी एक गोष्ट, आता मागील 2 वर्षांच्या ITRचा तपशील देणंही कंपल्सरी असणार आहे. बरं, हे सगळे बदल तर समजले, पण आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया, नाही का? हा नवीन फॉर्म नक्की कुठे मिळेल आणि तो भरण्याची प्रक्रिया काय असेल? हे अगदी सोपं आहे. हा फॉर्म आपल्याला थेट आयकर विभागाच्या ऑफिशियल पोर्टलवर मिळेल. आपल्याला फक्त incometax.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे टॅक्स लॉज अँड रूल्स या मेन्यूमध्ये फॉर्म्स डाउनलोड्स निवडा. मग इन्कम टॅक्स फॉर्म्स 2026 या सेक्शनमध्ये आपल्याला फॉर्म 121 लगेच सापडेल. आणि एक चांगली बातमी सांगू, लवकरच याची एक ऑनलाईन युटिलिटी पण येणार आहे. म्हणजे काय, तर पॅन नंबर टाकताच बरीचशी माहिती आपोआप भरली जाईल. म्हणजे चुका कमी आणि वेळही वाचणार. ही संपूर्ण प्रक्रिया 4 सोप्या टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी आपण फॉर्मचा भाग A भरून तो आपल्या बँकेत जमा करायचा. मग बँक ती माहिती तपासेल, फॉर्मचा भाग B भरेल आणि एक UIN तयार करेल. आणि शेवटी बँक हा UIN आपल्या TDS रिटर्नमध्ये सरकारला कळवेल. म्हणजे आपण भरलेला फॉर्म थेट आयकर विभागाच्या रेकॉर्डशी जोडला जाईल. एकदम पारदर्शक प्रक्रिया. आता वळूया काही महत्त्वाच्या टिप्सकडे. बघा, कोणतंही काम करताना पूर्वतयारी केली तर ते सोपं होतं. ही चेकलिस्ट आणि काही टिप्स तुम्हाला फॉर्म भरताना नक्कीच उपयोगी पडतील आणि चुका टाळायला मदत करतील. फॉर्म भरायला बसण्याआधी ही माहिती हाताशी तयार ठेवा. आपलं पॅन कार्ड, सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक अचूक अंदाज, गेल्या 2 वर्षांचा ITRचा तपशील आणि हो, जर याआधी कुठे फॉर्म 121 भरला असेल तर त्याची माहिती. ही तयारी असेल तर फॉर्म भरणं खूप सोपं होऊन जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
या फॉर्ममध्ये जी काही माहिती आपण देणार आहोत ती 100% खरी आणि अचूक असायलाच हवी, कारण चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे इथे प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे. चला आता काही सामान्य चुका कशा टाळायच्या ते पाहू. पहिलं, नेहमी वेळेच्या आधी फॉर्म जमा करा. व्याज मिळण्यापूर्वीच फॉर्म दिला तर TDS कापला जाणार नाही. दुसरं, वेगवेगळ्या बँकांमध्ये FD असतील तर प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र फॉर्म द्या. तिसरं, आपलं सर्व उत्पन्न प्रामाणिकपणे सांगा, काही लपवू नका. आणि चौथं, जर एकाच वर्षात दुसरा फॉर्म भरत असाल तर आधीच्या फॉर्मची माहिती द्यायला विसरू नका. तर ही होती नवीन फॉर्म 121 ची संपूर्ण माहिती. बघा, बदल तर होतच राहतात, पण योग्य माहिती आणि तयारी असेल तर आपण कोणत्याही बदलाला सहज सामोरे जाऊ शकतो. आता खरा प्रश्न हा आहे, या नवीन अधिक पारदर्शक कर प्रणालीचा फायदा घेण्यासाठी सर्वजण तयार आहेत का?